नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात जून आणि सध्या लक्षात घ्या की मे असेल, एप्रिल असेल, थकीत पेन्शन असेल, पेन्शन वितरणासंदर्भात अनेक लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. तर त्यांना सांगू इच्छितो की वेबसाईट अजून अपडेट प्रॉपर सुरू झाली नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची कामं केली जात नाही आहेत. त्यामुळे 21 तारखेपर्यंत लाभार्थ्यांना प्रतीक्षा करायची आहे. आता एकच दिवस बाकी आहे आणि याच्यामध्ये जे संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांच्याकडे तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र आहे तर अशा लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट ठरणार आहे. कालच शासनाचा एक महत्त्वपूर्ण असा GR प्रसिद्ध झाला. तर समाज कल्याण विभागांतर्गत ज्या विशेष सहाय्य योजना राबवल्या जातात तर याच्या निकषांमध्ये बदल करण्यासंदर्भातला शासकीय मान्यता देणारा GR काल प्रसिद्ध झालेला आहे. तर हा GR दिव्यांग बांधवांसाठी आहे. तर यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील महिन्यामध्ये ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे तात्पुरते दिव्यांग ओळखपत्र UDID कार्ड आहे तर अशा बांधवांचा लाभ आहे तो बंद करण्यात आला होता. त्यांना कायमस्वरूपी परमनंट दिव्यांग ओळखपत्र लागणार अशा प्रकारचा हा शासन निर्णय आला होता. आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. ज्या दिव्यांग बांधवांकडे तात्पुरतं दिव्यांग ओळखपत्र आहे तर आता यांच्यासाठी दिलासादायक बातमी आलेली आहे. तर हा जो शासन निर्णय आलेला आहे तर याच्यामध्ये ज्या दिव्यांग बांधवांकडे तात्पुरते दिव्यांग ओळखपत्र आहे तर त्याच्यामध्ये त्या दिव्यांग ओळखपत्राची म्हणजे तात्पुरते दिव्यांग ओळखपत्राची जोपर्यंत व्हॅलिडिटी आहे तोपर्यंत त्यांना दिव्यांग लाभ आहे. म्हणजेच लक्षात घ्या की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग पेन्शन आहे ती त्यांना मिळणार आहे, दिली जाणार आहे. अशा प्रकारचा शासकीय निर्णय, महत्त्वाचा निर्णय बांधवांसाठी झालेला आहे. म्हणजेच काय की तुमच्याकडे तात्पुरतं दिव्यांग ओळखपत्र असेल तरी देखील त्याच्या व्हॅलिडिटीपर्यंत तुम्हाला ही पेन्शन आहे ती मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या लवकरात लवकर कायमस्वरूपी परमनंट दिव्यांग कार्ड आहे, UDID कार्ड आहे ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. ज्यांच्याकडे तात्पुरते दिव्यांग ओळखपत्र आहे त्यांना देखील ही पेन्शन चालू महिन्याची पेन्शन मिळणार आहे. पेन्शन वितरण 21 तारखेनंतर होणार आहे. साधारणतः जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना पेन्शन वितरण झालेलं आहे. जे लाभार्थी बाकी आहेत त्यांना 21 तारखेनंतर पेन्शन वितरण होणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.